नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? सर्व मजेतच असणार. मी पूजा परत तुमचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आम्हाला आहे ना रवा मैद्याचे वडे बनवायचे होते आणि इथे माझी लहानी जाऊ अर्चना ती मैदा आणि रवा गाळून घेते आणि इकडे अर्धा किलोचे तिने केले आणि माझे 1 किलोचे होते. तिने पण अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो रवा घेऊन तिने वड्यांचं पीठ तयार केलं आणि आता हे माझं तयार करते ती. माझा पण 1 किलो रवा आणि 1 किलो मैदा असा होता. एवढ्या प्रमाणात घ्यावं लागतं आणि मग तो चांगला गाळून घेतला, कारण त्याच्यामध्ये पॅक असतात ना ते पुढे, मग ते काही थोडीफार काही घाण असली तर निघून जातं ते गाळणीने. आणि ही आहे सही आणि ज्ञानू, माझ्या जाऊच्या दोघी मुली आहेत. आणि आता ते पीठ असं एक कालून घ्यायचं पाणी टाकून, कारण ते थोडंसं आपण भजींना जसं करतो ना तसं पातळ पीठ करावं लागतं. आणि ते खूप असं त्याला गोठवळ्या राहायला नको म्हणून ते खूप चाळून घ्यावं लागतं, असं पूर्ण पातळ करून घ्यावं लागतं ते पीठ. आणि पाणी आम्हाला 2 पातेली पाणी लागले, छोटे पातेली ते 2 पातेली भरून घेतलं होतं ते पाणी. आणि ते पूर्ण आम्ही भजींच्या पिठासारखं आम्ही पूर्ण पातळ करून घेतलं ते. हे पूर्ण पिठाचा असं कालून घेतलं, कारण त्याच्यात गोठवळ्या राहायला नको म्हणून. आणि इकडे आम्ही गॅसवर गरम पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे ओवा आणि जिरं आणि मीठ असं टाकलं त्याच्यामध्ये. आणि मग त्या गरम पाण्यामध्ये आता हे काढलेलं जे पीठ आहे ना आपलं, ते टाकून दिलं मग त्या पाण्यामध्ये. आणि गरम पाण्यात कसं ते पीठ टाकल्यानंतर लगेच गोठवळ्या तयार होतात, म्हणून त्याला असं हलवत राहावं लागतं, म्हणजे जेणेकरून गोठवळ्या व्हायला नको. या पिठाला असं घट्टसर करून मग शिजून घ्यावं लागतं पूर्ण पीठ. आणि मग त्याच्यानंतर वडे झारावे लागतात, ते गाळणीनेच वडे झारावे लागतात ते. आणि ते गरम पीठ असलं की तेव्हाच झारता येतात, कारण ते गार झालं की पीठ गार झाल्यावर ते खूप जड जातं. आणि गरम गरम पीठ असलं की मग ते खूप पटापट झारले जातात ते वडे. आणि इथं अर्चना वडे झारते. वडे झारल्यानंतर मग आम्ही सायंकाळी ते साडी काढून आणली होती आणि ते साडींना पूर्ण चिपकून जातात ते वडे. आणि मग घरी आल्यानंतर मी ते साडी अशी जमा केली आणि एका पाटीमध्ये ती साडी अशी टाकली आणि मग ती पूर्ण पाण्याने ओली केली, कारण ते वडे अशा हाताने निघत नाही, कारण ते गव्हाचे आणि मैद्याचे असतात, ते पूर्ण चिपकून बसतात. आणि जर आपण असंच काढायला गेलं तर ते तुटतात. म्हणून मग काय करायचं असतं त्याला, की पूर्ण पाण्याने असं भिजून घ्यायची असते ती साडी. आणि ती अशी पूर्ण भिजल्यानंतर मग ते वडे काढावे लागतात ते. हे पूर्ण भिजून घेतल्यानंतर मग त्याच्यातलं पाणी काढून घेतलं, कारण जास्त पाणी राहू नाही द्यावं लागत, कारण वडे तुटतात मग ते छोटे छोटे होतात. म्हणून मग पूर्ण पाणी काढून घेतलं. आणि मग नंतर मी एक बेडशीट आथरून घेतलं आणि मग त्याच्यावर ती साडी टाकली आणि मग त्याच्यामधले सर्व वडे असे काढून घेतले. ते ओले असल्यामुळे ते पटापट त्या साडीतून वडे निघतात ते. आणि जर काही वडे असे चिपकलेले असले की ते हाताने पण काढता येतात लगेचच, कारण ती ओली केल्याशिवाय ती निघतच नाही.
वडे आणि मग त्याच्यामुळे वड्यांची साडी ओली करावीच लागते. साडी ओली केली होती म्हणून ते वडे ओले झाले होते आणि मग ते वाळण्यासाठी मग मी आणि अर्चना वरती टेरेसवर वडे वाळत घालण्यासाठी गेलो होतो, कारण ते उन्हाने लवकर वाळतात ना, म्हणून मग वरतीच टेरेसवरच वरती वाळत टाकले. सायंकाळी आम्ही वडे काढून आणले. मग हे बघा किती छान असे वडे वाळले आपले आणि त्याची भाजी पण खूप छान येते. आम्हाला सासूबाईच्या हाताचा शिरा खूप आवडतो. मग आम्ही सर्वांनी सांगितलं की आई तुम्ही शिरा बनवून द्या. मग अर्चनाने गहू भाजून दिले आणि गहू पण दळून दिले. मग आईने खूप छान असा शिरा बनवला. गहू भाजून आणि मग ते गार करून घेतले. मग त्याच्यानंतर अर्चनाने ते मिक्सरला बारीक केले आणि मिक्सरला कसं बारीक होत नाही म्हणून ते गाळून घ्यावे लागतात थोडेसे, आणि मग त्याचे वरचे जे जाड असतात ना ते परत मिक्सरला टाकावे लागतात. आणि मग इकडे आईंनी शिरा बनवायला घेतला. मग त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलं, कारण आम्हाला तेलाचाच शिरा खायचा होता. मग तेल टाकलं आणि तेलावर चांगले असे ते रवा भाजून घेतला आईंनी. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात साखर टाकली, थोडेसे काजू बदाम टाकले आणि मग नंतर पाणी टाकून ते चांगलं शिजून घेतलं आणि मस्त असा शिरा झाला. आईंनी खूप छान असा शिरा बनवला. तर कसा वाटला तुम्हाला हा शिरा? तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.